चुप इकडे उभी राहा. एक पाव. पाव खाते. आई प्लीज. कसं आहे? लादू नको, घे तू. हो. मला माहिती तुझं उपोषण मोडलंय. काय? नाही नाही नाही, त्यांनी काही नाही सांगितलं. मी काल रात्री जागा होतो ना, म्हणून कळलं मला. बरं ठीक आहे, जाऊ दे ना. मी काय म्हणतो आई, तू सरळ 2 जेवणाच्या मध्ये उपोषण कर, ते सोपं पडेल तुला. मला माहितीये जास्त वेळ राहू शकणार नाहीस तू माझ्यावर. आम्ही हे बरं आहे, म्हणजे या रिलेशनशिपचा असाही फायदा असतो तर. वा, रिलेशनशिप विथ असेही बेनिफिट्स, हे जरा जास्त होत. सर, आपण मुद्द्याचं बोलूयात का? आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, पण आमची एक अट आहे. अट? बर, काय आहे? रिडेव्हलपमेंटमध्ये जी रूम मिळेल ती नचिकेतच्या नावावर झाली पाहिजे. पुरोहितांचा काही संबंध नकोय. दादा, तू तयार आहेस यासाठी? बापरे. ओके, बर. जरा ते लेटर घेऊन ये. एनओसी लेटर. या लेटरवर बाबांची सही घेऊन ये. चल आता मस्तपैकी बनमस्का खाऊन घे. ते हिने तुझी शपथ घातली ना मला, म्हणून काल रात्री खाल्लं. नाही नाही, चुकलंच ग त्यांचं. आई ग माझी आई. आता काय हातात घेऊ चहा?
मस्का पाव म्हणजे आईचं वीक पॉइंट आहे ते बघा. तुम्हाला बरोबर सगळ्यांचे वीक पॉइंट्स माहिती आहेत ना? माझं माहिती आहे का? मी म्हणजे मी नक्की शोधून काढीन तो. तू अनोळखी तरी सोबती, तू अनोळखी तरी सोबती. मीनाक्षी माझं सर्वस्व आहे. माझं प्रेम आहे तिच्यावर. कल्याणीने काही खाल्लंय का? नाही, काही खाल्लं नाही. चहा सुद्धा घेतला नाही. अर्पिता तिच्या घरी गेल्यापासून माझ्या मुलीसोबत एकदाही चहा घेतला नव्हता. पण आज घे. कल्याणी बाळा, आयुष्याची सगळ्यात मोठी ताकद काय माहिती?